नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट अँड IVF कन्सल्टंट, सातारा. आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं की पुरुषांमधलं वंध्यत्व जे आहे ते हळूहळू वाढत चाललेलं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत त्याची नेमकी कारणं काय आहेत. प्रामुख्याने पाहता बदलती जीवनशैली म्हणजे नेमकं काय, तर आहार विहार म्हणजेच खानपान, व्यायामाचा अभाव, व्यसनं आणि जे खूप दुर्लक्षलेलं कारण म्हणजेच ताणतणाव, स्ट्रेस. आहार विहाराबद्दल बोलायचं झालं तर आपण जे काही अन्न ग्रहण करतो ते केमिकलयुक्त आहे आणि भेसळयुक्त आहे. उदाहरण द्यायचं झालं तर पिकांवरती जे कीटकनाशक फवारलं जातं जसं की DDT, DDE हे जे कीटकनाशकं आहेत, पेस्टिसाइड्स, ते शुक्राणूंवरती डिरेक्ट अफेक्ट होतात आणि काउंट आणि मोटिलिटी दोन्हीही रिड्यूस करतात, कमी करतात. साधारणपणे 1970मध्ये USAने DDTवरती बंदी घातलेली आहे. तसंच खूप महत्त्वाचं म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्ये पुराव्यानिशी एक स्टडी केला गेला. त्याच्यामध्ये सुद्धा असं दिसून आलेलं आहे की जे काही पेस्टिसाइड्स आहेत, जे केमिकल्स आपण पिकांवरती कीटकनाशक म्हणून वापरतो, त्याच्यामुळे शुक्राणूंची गतिशीलता, शुक्राणूंची संख्या या दोन्हीवरती डायरेक्ट परिणाम होतो. आहारातला प्रामुख्याने दुसरा घटक म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स, मैदा, केक्स, जंक फूड, मग त्याच्यामध्ये पिझ्झा, बर्गर, हे जे स्टोरेज फूड आहे त्याच्यामुळे सुद्धा शुक्राणूंची गतिशीलता अफेक्ट होते. जर उदाहरण द्यायचं झालं तर प्लास्टिक जे कंटेनर्स असतात, प्लास्टिक जे मायक्रो प्लास्टिक जे त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं, ते आपण जर ग्रहण केलं तर एक खूप छान अभ्यास केलेला आहे, एक स्टडी झालेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा असं दिसून आलेलं आहे की शुक्राणूंची गतिशीलता आणि संख्या हे दोन्हीही मायक्रोप्लास्टिकमुळे अफेक्ट होतं. आपल्या धावपळीच्या या जीवनामध्ये पाण्याचं प्रमाण आपलं जे आहे हे कमी आपण घेतो, ती सुद्धा प्रामुख्याने ही खूप मोठी गोष्ट आहे. व्यायामाचा अभाव, तसंच खूप एक्सेसिव्ह जसं की कमी व्यायाम असणं, सिडेंटरी लाईफस्टाईल असणं इज नॉट गुड. तसंच खूप जास्त व्यायाम करणं सुद्धा शुक्राणूंची गतिशीलता आणि संख्या या दोन्हीवरती डिरेक्ट अफेक्ट करतं. जर इन केस साधारणपणे आठवड्यातून 7 तासापेक्षा जर जास्त एक्झरसाइज होत असेल, व्हेरी हेवी एक्झरसाइज होत असेल, तर जे शुक्राणूचं सॅम्पल आहे त्याच्यावरती डायरेक्ट अफेक्ट हे आपलं जे लाईफस्टाईल आहे, एक्झरसाइज आहे, एक्सेसिव्ह एक्झरसाइज आहे, ते अफेक्ट करत आहे. आपल्या जीवनातील एक अत्यावश्यक गोष्ट अशी झालेली आहे आणि ते म्हणजे मोबाईल जे आहे हे पुराव्यानिशी असं सिद्ध झालेलं आहे की मोबाईलच्या वापरामुळे 8% मोटिलिटी ही म्हणजे काय, तर शुक्राणूंची गतिशीलता ही कमी होते. आणि हे पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे कारण मोबाईल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करतात आणि त्याच्यामुळे रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज जे आहे शरीरामध्ये, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो आणि त्याच्यामुळे इट डिरेक्टली अफेक्ट्स द स्पर्म क्वालिटी, क्वांटिटी अँड मोटिलिटी. सो एक असा अभ्यास केला गेला आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं की जे पुरुष मोबाईल हिप पॉकेटमध्ये म्हणजे खालच्या पॉकेटमध्ये ठेवतात त्यांच्यामध्ये साधारणपणे 8% मोटिलिटी म्हणजे गतिशीलता शुक्राणूंची कमी झालेली आहे. आणि म्हणूनच मोबाईल हा हिप पॉकेटमध्ये ठेवला नाही गेला पाहिजे. प्रेग्नन्सी राहण्यासाठी 8% इज क्वाईट इम्पॉर्टंट थिंग. जर आपण ऑक्युपेशनच्याबद्दल बोललो तर चिमणी वर्कर्स की जे उष्णतेशी रिलेटेड जे काम करतात, की जसं सोनाची कलई करणारे कामगार असतात, तसंच IT प्रोफेशन्स यांच्यामध्ये सुद्धा शुक्राणूंची गुणवत्ता, हालचाल करण्याची कपॅसिटी म्हणजे गतिशीलता आणि संख्या हे डिरेक्टली अफेक्ट होतं. जे लोक लॅपटॉप मांडीवरती ठेवून काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे की त्याचं अंतर जे आहे साधारणपणे 1 मीटर असावं. डेस्कटॉप वापरलात तर बरं होईल कारण आपण काम तर सोडू शकत नाही आहे, पण काही गोष्टी आपल्याला अवलंबायच्या आहेत. व्यसनांबद्दल बोलायचं झालं तर टोबॅको म्हणजे तंबाखू डिरेक्टली अफेक्ट द स्पर्म. जे स्पर्म्स आहेत त्याची गतिशीलता आणि त्याचं आकारमान म्हणजे मॉर्फॉलॉजी हे दोन्हीही
टोबॅको अफेक्ट करतं, तंबाखू अफेक्ट करतं. जे लोक तंबाखूचा वापर करतात त्यांच्यामध्ये इनफर्टिलिटीचा चान्स मोर दॅन 50% आहे. ह्या सर्व गोष्टींसोबतच काही शारीरिक दोष जर असतील, जसं की हायपोथॅलमस म्हणजे ब्रेन मध्ये असणारं एक ग्रंथी, तसंच प्युट्युटरी म्हणजे पीयूषिका ग्रंथी, याच्यामध्ये हॉर्मोन्सची कमतरता असेल, संप्रेरकांची कमतरता असेल, जसं की गोनॅडोट्रोफिन डिफिशियन्सी किंवा ट्यूमर्स, इन्फेक्शन्स जर असेल, तरीसुद्धा पुरुषांमधलं वंध्यत्व आढळून येतं. तसंच टेस्टिकल्स म्हणजेच वृषण, जिथे स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजेच शुक्राणू तयार होण्याची क्रिया होते, तिथे जर काही इश्यूज असतील, की जसं की जेनेटिक म्हणजे अनुवंशिक काही दोष असतील, किंवा तिथे काही मार लागला असेल, किंवा रेडिएशन थेरपी जर झाली असेल, तर अशा पेशंट्समध्ये सुद्धा वंध्यत्व आढळून येतं. महत्त्वाचं म्हणजे टेस्टिकल्स जर स्क्रोटल एरियामध्ये नसतील आणि त्या पोटाच्या भागामध्ये असतील, की ज्याला हे ॲनाटॉमिकल फॅक्टर असं म्हटलं जातं, तर याच्यामध्ये तर जे ऑपरेशन आहे टेस्टिकल्स खालच्या बाजूला म्हणजे स्क्रोटल एरियामध्ये आणण्याचं, हे साधारणपणे वयाच्या 1 ते 2 वर्षाच्या आतमध्ये जर केलं तर त्याचे रिझल्ट्स नक्कीच चांगले असतात. जर वहन क्षमता जी आहे म्हणजे टेस्टिसमधून वीर्य बाहेर पडण्यापर्यंत जर त्या मार्गामध्ये जर काही अडथळा असेल, तरीसुद्धा पुरुषांमधलं वंध्यत्व आढळून येतं. संप्रेरकांमधील असंतुलन, जसं की थायरॉइड, हायपर प्रोलॅक्टिनिमिया म्हणजे प्रोलॅक्टिन नावाचं हॉर्मोन वाढणं, हे जर असेल तर हे पुरुषांमधल्या वंध्यत्वाशी नक्कीच निगडीत आहे. वजन, जर बॉडी मास इंडेक्स 30च्या वरती असेल तर इस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं, टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होतं आणि स्पर्मच्या क्वालिटी म्हणजे गुणवत्तेवरती ते अफेक्ट होतं. मला आवर्जून सांगायचं आहे की ह्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊन हे जे पुरुषांमधलं वंध्यत्व जे वाढत आहे त्याच्यावरती आपल्याला नक्कीच लक्ष देणं गरजेचं आहे. आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, योग्य सल्ला, योग्य उपचार, योग्य तपास ह्यानी आपण याच्यावरती नक्कीच मात करू शकतो. मला आशा आहे की हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल आणि जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला लिहून पाठवू शकता drreshmak.drreshmak@gmail.com वरती. धन्यवाद.